महिला अत्याचाराच्या घटना जितक्या गंभीर आहेत तितकाच आणखी एक मुद्दा गंभीर आहे आणि तो म्हणजे शेतकरी आत्महत्येचा। गेल्या काही वर्षात चिंतेचा विषय बनलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आता आणखीन गंभीर होत चाललाय। गेल्या 11 महिन्यात मराठवाड्यामध्ये तब्बल 822 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। धक्कादायक म्हणजे आत्महत्या करणाऱ्या 822 शेतकऱ्यांपैकी 314 प्रकरणं ही अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत, तर 55 प्रकरणं ही अपात्र ठरली आहेत। ही सर्व आकडेवारी नोव्हेंबर महिन्यापर्यंतची। विशेष म्हणजे सर्वाधिक आत्महत्या गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातून समोर आल्या। मराठवाड्यातील 11 महिन्यातील शेतकरी आत्महत्यांचं वास्तव नेमकं काय आहे, कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्यात आपण आकडेवारी पाहूया। बीडमध्ये सर्वाधिक 160 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय। नांदेडमध्ये 146 शेतकऱ्यांनी मागच्या 11 महिन्यात आत्महत्या केली। धाराशिवमध्ये 143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। संभाजीनगरमध्ये 132 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। जालन्यामध्ये 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांनी मागच्या 11 महिन्यात आत्महत्या केली। परभणीमध्ये 64 शेतकऱ्यांनी मागच्या 11 महिन्यात आत्महत्या केली। हिंगोलीमध्ये 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया। सचिन, खरं तर मराठवाड्यामधली ही मोठी आकडेवारी समोर येते, धक्कादायक आकडेवारी आहे। मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती नेमकी अशी काय आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय? काय नेमकं शेतकऱ्यांवर संकट ओढावतंय? विक्रांत, जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यामध्ये दुष्काळ होता, मात्र मधल्या काही 1-2 वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर पाऊस चांगला झाला होता, निसर्गाने देखील शेतकऱ्यांना साथ दिली होती। त्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं की शेतकऱ्यांवर जो मराठवाडा आहे तो दुष्काळमुक्त होईल आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कमी होतील, थांबतील। आणि त्यानंतर मराठवाड्यातले 2 कृषी मंत्री या काळामध्ये 1.5-2 वर्षात होऊन गेलेले आहेत। पहिले होते अब्दुल सत्तार, ज्यांनी कृषी मंत्री म्हणून काम केलं। दुसरे आता धनंजय मुंडे, जे बीडचे पालकमंत्री आहेत। कुठेतरी असं वाटलं होतं की आता मराठवाड्यातला जो कलंक आहे तो मिटेल कुठेतरी, आणि आता मराठवाडा देखील हा पाणीदार होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। मात्र घडलं विपरीत। जर आज घडीला जी आकडेवारी समोर आलेली आहे त्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक ज्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या ते कृषी मंत्री आणि धनंजय मुंडे जे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत। आणि त्या पाठोपाठ मराठवाड्यात जर आपण विचार केला तर 822 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। कुठेतरी आता ठोस पावलं उचलण्याची गरज प्रशासनाला निर्माण झालेली, काहीतरी उपाययोजना तातडीने आता केली गेली पाहिजे। मराठवाड्यातली ही धक्कादायक आकडेवारी आणि त्यामुळे प्रशासन आता नेमकी काय उपाययोजना करतं, जगाच्या पोशिंद्यासाठी नेमकी काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।